तर मित्रांनो 10वीचा विद्यार्थी अरे मित्रांनो 10वीचा विद्यार्थी भेटला. मित्रा तुझं नाव सांग, तुझ्या कॉलेजचं नाव, शाळेचं नाव. एक नंबर पेपर गेलेला आहे. 10वीचा विद्यार्थी भेटला. मित्रा तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. माझं नाव नरेंद्र चव्हाण आहे आणि मी प्रियदर्शनी स्कूलमध्ये शिकत आहे. आज इंग्लिशचा पेपर होता. एकंदरीत इंग्लिशचा पेपर कसा गेला तुला? ठीकठाक होता. ग्रामर थोडं अवघड आणि पेपर होता. ओके किती अरे किती आउट ऑफ पेपर होता. एकंदरीत पेपर तुमच्या एकेकाचं नाव सांगता का? शाळा आदर्श, तुझं राज, तुमच्या शाळेचं नाव? इंग्लिश मीडियम स्कूल. ओके. आज इंग्लिशचा पेपर होता. एकंदरीत पेपर कसा गेला? सोपा गेला. किती आउट ऑफ लिहिला पेपर तरी तुम्ही? 80 आउट ऑफ 79. बघा आता हा कसा बोल, 80 आउट ऑफ 70 लिहिला. पेपर पूर्ण कव्हर झाला? पेपरमध्ये असे कोणकोणते क्वेश्चन अवघड आले सांगू शकताय का? क्वेश्चन अरे बापरे, पहिला क्वेश्चन आलेला आहे. तर तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. माझं नाव पायल कपाडे. आता आमचा इंग्लिशचा पेपर होता. प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल कोसरी ब्रँचमधून आहे. आज एकंदरीत इंग्लिशचा पेपर होता. तुला पेपर कसा गेला? पेपर खूप सोपा होता, छान होता. ओके. किती आउट ऑफ लिहिला असेल पेपर तू सगळं? पूर्ण लिहिला. हा का? टाईम वगैरे मॅनेज झालं? हो. काय सांगशील पेपरमध्ये अवघड आलेले असे क्वेश्चन होते तुला गेले अवघड? अवघड असं काही गेलं नाही, पण थोडं ग्रामरमध्ये थोडं असतं. ओके. तुला इझी काय गेलं, सोपं काय गेलं? ओके. पेपरमध्ये असे कॉफी वगैरे होते? सरांनी कसं धरलं होतं पेपर? स्ट्रिक्ट धरलं होता? स्ट्रिक्ट धरला होता, नॉर्मल धरला होता? तू 2 दिवस अगोदर कसा अभ्यास केला? काय रिवाइज केलं, काय सांगशील? ओके ठीक आहे. अजून काय सांगशील? तुला पेपर विषय काय वाटतं? ठीक आहे, थँक्स. विद्यार्थी भेटली. आज इंग्लिशचा पेपर होता. तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. माझं नाव कंचन आदिवासी माळक आहे. माझ्या शाळेचं नाव श्री नागेश्वर न्यू इंग्लिश स्कूल आहे. तर आज इंग्लिशचा पेपर होता. एकंदरीत तुला पेपर कसा गेला, काय सांगशील त्याबद्दल? सोपंच गेलं पेपर, जास्त हार्ड नव्हतं. किती आउट ऑफ लिहिला असेल पेपर तू तरी? 70 लिहिला. पेपर सगळा कव्हर झाला? हां, सगळं कव्हर झालं. असे कोणते क्वेश्चन होते तुला सोपे गेलेले, सांगू शकते त्याबद्दल काय? मला पॅसेजचे आणि ग्रामरचे सोपे गेले आणि लास्टवाले क्वेश्चन. काय रिवाइज केलं 2 दिवस अगोदर, काय सांगशील त्याबद्दल? मी पोयम्स आणि हार्ड वर्ड्स केले. क्लासेस वगैरे लावलेत तू? नाही. बिना क्लासेसचा पण अभ्यास होतो काय, याबद्दल काय बोलशील? टाईम पण जास्त भेटतो क्लासेस करायला. क्लासेस लावलेच पाहिजे असं काय आहे की नाही लावलं तरी नाही लावले तरी आपण सेल्फ स्टडी करू शकते. मित्रांनो आपल्याला 10वीची विद्यार्थिनी भेटली. आज इंग्लिशचा पेपर होता. आणि तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. आज इंग्लिशचा पेपर होता. एकंदरीत तुला इंग्लिशचा पेपर कसा गेला, काय सांगशील त्याबद्दल? किती आउट ऑफ लिहिला पेपर? पेपर सगळा कव्हर झाला का तुला? ओके. काय सांगशील पेपरमध्ये असे अवघड आलेले क्वेश्चन काय होते तुला, काय सांगशील त्याबद्दल? अवघड तर एवढं काय नव्हतं आलं, फक्त पॅसेजमधलं तुला ते अवघड गेलं? 79चा पेपर दिले. होय. पेपर सगळा कव्हर झाला? पेपर सगळं कव्हर झाला आणि जास्त तर रायटिंग स्किलमध्ये मार्क्स जास्त गेन करता येतात. अजून काय सांगू शकतो पेपरविषयी? अजून शाळेचं फोटो काढा, मला लाईक करा. आपल्याला 10वीची विद्यार्थिनी भेटली. आज इंग्लिशचा पेपर होता. तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. माझं नाव श्रावणी गणेश शेट्टी आणि माझं स्कूल नेम
नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल. तर आज इंग्लिशचा पेपर होता, एकंदरीत पेपर तुला कसा गेला, काय सांगशील त्याबद्दल? छान होता, म्हणजे किती आउट ऑफ लिहिला तू पेपर? 70पर्यंत तरी पडते. हां का, पेपर सगळा कव्हर झाला? हां, झाला cover. पेपरमध्ये असे अवघड आलेले क्वेश्चन सांगू शकते कोणते होते? नाही आठवत. मग तुला सोपं काय गेलं ते तर सांग. ओके. पेपर सरांनी पेपर जे धरला होता, जो स्ट्रिक होता की नॉर्मल धरला होता, कसं धरला होता? नॉर्मल होतं, म्हणजे कॉपी करायला चान्स होती? मग तुला सोपे केलेले क्वेश्चन काय होते असं सांगू शकते काय? डिवाइस काय सिंपल होते, पॅसेज पण सिंपल होते. ॲप्रिसिएशन असं वाटलेलं की म्हणजे खराब जाईल, बट ते पण मस्त होतं. पेपरमध्ये कॉपी करायला चान्स होता? तर मित्रांनो, आपल्याला विद्यार्थी भेटला आहे. आज इंग्लिशचा पेपर होता. मित्र, तुझं नाव सांग आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. आज इंग्लिशचा पेपर होता, एकंदरीत पेपर तुला कसं गेला, काय सांगशील त्याबद्दल? खूप सोपं होता, काहीच आवडत नव्हता. जरा ग्रामर सेक्शन आवडत. किती आउट ऑफ लिहिला असेल पेपर तू तरी? 80 आउट ऑफ आहे ना, मॅक्झिमम 75चं मी एकदम करेक्ट पेपर लिहिला आहे. ओके. आता मार्क व्यक्त जाऊ शकतात. ठीक आहे. पेपर सगळा कव्हर झाला? हो, सगळा. काय सप्लिमेंट वगैरे लावली होती तू, गरज पडली? काय सांगशील पेपरमध्ये? नव्हता कॉपी करायची. तू पोरांनी कॉपी केली तुला असं वाटतं? नाही केली. तू केली ती? नव्हती केली. मी लास्ट फर्स्ट बेंचवर होते ना. हां का. काय सांगशील सरांनी कसं धरलं होतं पेपर, स्ट्रिक होता की नॉर्मल धरलं होता? ते स्ट्रिक्ट तर करत होते. चेकिंग वगैरे झाली होती? हां, चेकिंग झाली. हां का. काय सांगशील पेपरविषयी अजून काय सांगू शकते, तुला काय वाटतं? आणि खूप सिंपल होतं. सोपं गेला. तर बेस्ट ऑफ लक नेक्स्ट पेपरसाठी तुला. तू केली ती कॉपी? काय सांगशील पेपरमध्ये असे तुला काही असं जाणवलं सांगण्यासारखं काय आहे का? नाही, काही नाही, फक्त एवढंच की टायमिंग पुरत नाही. त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट. पेपरच्या 2 दिवस अगोदर काय रिवाईज केलं तर काय सांगशील त्याबद्दल? रिव्हिजन म्हणजे वर्कबुक, डायजेस्ट आणि रिडिंग एवढंच केलं. ठीक आहे, आणि ग्रामर. थँक्स. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट पेपरसाठी तुला. असे पेपरमध्ये अवघड आलेले क्वेश्चन सांगू शकते कोणते होते? अवघड तर काही नव्हतं, इझीच होतं पेपर. हां का. काय सांगशील सरांनी पेपर एकंदरीत कसा धरला होता, स्ट्रिक धरला होता, नॉर्मल धरला होता? नॉर्मल. नॉर्मल धरला होता. कॉपी करायला चान्स होता? नाही. तू केलतीस? नाही. काय सांगशील मग पेपरविषयी अजून काय तुला सांगू शकते काय? पेपर इझीच होता, जास्त हार्ड नव्हता आणि ठीक होतं. वर्षभर कशी तयारी केली ती थोडक्यात तर माहिती सांग. मी स्टार्टिंगपासून अभ्यास करत होते, तर थँक्स. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट पेपरसाठी. असे अवघड आलेले क्वेश्चन त्याबद्दल तुला कोणते क्वेश्चन आवड आले? ग्रामर सेक्शनमध्ये क्वेश्चन आणि सोपं गेलेलं काय सांगशील? सोपं म्हणजे सगळं रायटिंग स्किल एकदम सोपं होतं. असं तोंडावरचे सगळे टॉपिक्स होते. ओके. लिहायला काही जास्त आवड नाही. तू काय काय रिवाईज केलं असं 2-3 दिवसामध्ये मराठीचे पेपर? अपेक्षित बुक्स असतात नवनीतचे, ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर बेस्ट असतात, त्याच्यातूनच अभ्यास करतात. ओके. अजून क्लासेस वगैरे लावलेत तू? नाही. काही क्लासेसची गरज आहे की नाही? काय नाही, एवढी काही गरज नाही आहे, पण तरी पण जर काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर गरज असते. ठीक आहे. पेपरविषयी अजून काय सांगू शकतो? अजून आता काय सोपंच होतं. पेपरमध्ये कॉपी करायला चान्स होता? नाही, कॉपी करायची गरजच नव्हती. सगळा अभ्यास झाला होता तुझा. काय सांगशील मग सरांनी पेपर कसा धरला होता? पेपर कसा धरला होता सरांनी, स्ट्रिक, नॉर्मल? नाही, एकदम कॅज्युअल, एकदम फ्रेंडली वातावरण. ओके. ज्यावेळेस पेपर हॉलमध्ये जायच्या आधी पेपर तुम्हाला चेकिंग वगैरे व्हायची तुमची? हां, फुल चेकिंग होती. ओके. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट पेपरसाठी तुला.